श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेतल्याने आपले अवगुण कळून येतील. जगातील अनेक साधने जरी पाहिली तरी त्या सर्व साधनांची पहिली पायरी ही की मनुष्याला त्याचे अवगुण दिसू लागणे. जसजसे साधन वाढत जाईल तसतसे आपल्यातले अवगुण प्रखर रूपाने दिसू लागतात आणि त्या अवगुणांचा पुढे डोंगरच वाटू लागतो. हे परमेश्वरा, इतक्या अवगुणांनी मी भरलेला असताना तुझे दर्शन व्हावे अशी मी कशी अपेक्षा करू? एवढ्या पर्वतप्राय अवगुणांच्या राशीतून मला तुझे दर्शन कसे होईल हे कालत्रयी तरी शक्य आहे का असे वाटू लागते. साधन करण्यापूर्वी रागीट माणूस कधी त्या रागाची खंत बाळगत नाही. किंबहुना तो अवगुण आहे हे मुळी त्याला पटतच नाही. तो म्हणतो व्यवहारात असा दरारा पाहिजेच, त्याशिवाय कसे चालेल. एक साधक मला म्हणाला की अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे. वास्तविक तो राग आताच येऊ लागला आहे असे नसून पूर्वीपासून त्याच्याजवळ होता, परंतु साधन करू लागल्यापासून त्याला जाणीव होऊ लागली आहे. किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे इतकेच. एक लग्नाचा मुलगा होता. त्याने बऱ्याच मुली पाहिल्या, पण एकही त्याच्या मनास येईना. त्याचे आईवडील कंटाळून त्याला म्हणाले, तुला मुलगी पसंत पडू दे, मग आम्ही पुढचे काय ते ठरवू. ते काही मुलगी पाहायला बरोबर जात नसत. त्या मुलाची मोठी बहीण होती, तीच त्याच्याबरोबर जात असे. एका ठिकाणाहून मुलगी पाहून आल्यावर मोठ्या बहिणीने त्याला विचारले, कशी वाटली रे तुला? त्यावर तो म्हणाला, नाही बुवा आपल्याला पसंत. मोठी बहीण चाणाक्ष होती. तिने फक्त त्याच्या तोंडासमोर आरसा धरला आणि विचारले, या प्रतिबिंबापुढे कशी काय वाटते? तेव्हा स्वतःचे आणि मुलीचे रूप त्याच्या ध्यानी आले आणि तो म्हणाला, पुष्कळ बरी आहे. सारांश, जिथपर्यंत आपल्याला स्वतःचे खरे दर्शन होऊ शकत नाही तिथपर्यंत दुसऱ्याचे अवगुणच आपल्याला दिसतात. आपल्याला दुसऱ्याचे जे काही अवगुण दिसतात त्यांचे बीज आपल्यातच आहेत हे माणसाने ठामपणे ओळखले पाहिजे. तेव्हा दुसऱ्याचे अवगुण पाहण्याची वृत्ती आपण प्रथम टाकून दिली पाहिजे. दुसऱ्याचे अवगुण पाहणे हा साधा नेहमीचा व्यवहार आहे, तो परमार्थ नव्हे. खरा परमार्थी जो असतो तो सतत आत्मपरीक्षण करीत असतो. त्याला दुसऱ्याचे अवगुण दिसतच नाहीत. त्याला आपल्याच अवगुणांचे इतके दर्शन होते की त्या मनाने इतर सर्वच जण त्याला परमेश्वर रूपच भासतात. आणि हाच खरा परमार्थ. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. आत्मपरीक्षा करून स्वतःमधील अवगुणांच्या बीजाचे उच्चाटन करणे हे एक मोठे साधन आहे आणि हे साधण्यास नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही. श्रीराम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय जय राम. श्री महाराजांचे व्यक्तिदर्शन भाग 5. आध्यात्मिक जीवन. भगवंताच्या अस्तित्वाची खरीव जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे सामान्य स्त्री पुरुषास समजणे फार कठीण असल्यामुळे श्री महाराजांनी रामरायाला गोंदावल्यास आणून उभा केला. नुसता उभा केला असे नव्हे, तर स्वतः त्याच्यावर इतके प्रेम करून दाखविले की ते निमिषारण्यात जाण्यास निघाले. त्यावेळी रामाच्या डोळ्यात खरोखर अश्रू उभे राहिले. जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई त्याला मोठ्या प्रेमाने ते सांगत, अरे माझ्या रामाला एकदा डोळे भरून पहा आणि नंतर घरी जा.
मंदिरात असलेला श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्माच आहे अशा भावनेने श्री महाराज स्वतः वागत आणि त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषास तशा भावनेने वागण्याचा मनापासून उपदेश करीत. जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टींमध्ये श्री रामरायाचीच इच्छा काम करीत असल्याचे त्यांना दिसे व व्यवहारदृष्ट्या योग्य प्रयत्न केल्यावर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेने मिळत असते अशी श्रद्धा ठेवण्यास सर्वांना सांगत. अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुखदुःखाची बाधा होत नाही हे श्रीराम महाराजांनी दाखवून दिले. सर्व काही राम करतो, खरे करते पण रामाचे हा श्री महाराजांच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालीत ते रामाला पुढे करून आपण नाहीसे होत. भगवंताकडे कर्तृत्व देऊन आपण मीपणाने नाहीसे होणे ही युक्ती सर्वांनी शिकावी म्हणून त्यांनी जन्मभर श्रीरामालाच लोकांच्या समोर ठेवले. नवीन मनुष्य आला की महाराज त्याला सांगत, प्रथम रामाला नमस्कार करून यावे, नंतर इतरांना नमस्कार करावा. आपल्या जीवनातील प्रत्येक क्रिया ही रामाच्या करिता व्हावी. आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावे असा त्यांचा फार आग्रह असे. प्रत्येक माणसात भगवंताकडे जाण्यास उपयोगी पडणारा एक गुण असतोच असतो. त्या गुणाचा उपयोग व विकास करून भगवंताकडे कसे जावे हे प्रत्येकाला शिकवण्याचे काम ते करीत असत. तत्व कितीही उच्च असले तरी त्याचा खरा व पूर्ण अर्थ तत्वाच्या आचरणामध्ये समजतो अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेय किंवा भगवंताची निष्ठा रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजेत यावर त्यांचा फार कटाक्ष होता. परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असे ते नेहमी सांगत. ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही असे वरचेवर अनेक प्रकाराने ते पटवून देत. आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचे आणि नामाचे महत्त्व कळले पाहिजे हा त्यांचा अट्टहास होता. म्हणून जन्मभर परमार्थाचे अखंड चिंतन त्यांनी केले व लोकांकडून करवून घेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती, नाना प्रकारचे प्रमाद व विपरीत आचार दृढमूल झालेले असतात. ते सर्व दूर करण्याचा प्रचंड खटाटोप त्यांनी जन्मभर केला आणि हे करताना समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला. आपल्याकडे येणाऱ्या कोणत्याही माणसाचा अवहेर करायचा नाही हे श्री महाराजांच्या जीवनाचे प्रधान कर्तव्य तत्व होते. निंदक जरी त्यांच्याकडे आला तरी ते त्याच्याशी प्रेमाने वागत. तीच रीत व्यसनी माणसाशी वागताना ते पाळीत. याचा परिणाम असा होई की तो मनुष्य आपोआप त्यांना वश होऊन जाई आणि एकदा तो वश झाला की त्याला भगवंताच्या मार्गावर नेऊन सोडण्याची त्यांची करामत पाहावयास मिळे. नुसता प्रपंच चांगला करणे हे मनुष्य जन्माचे ध्येय नाही. जनावरे देखील आपला आपला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टांचे सार्थक होते. सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही. म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी हे त्यांच्या शिकवणीचं सूत्र होतं. हे तत्त्व स्वतः पूर्णतः आचरणात आणून मगच त्यांनी लोकांना सांगितले. इसवी सन 1913 साली गोंदावल्यात झालेला रामनवमीचा उत्सव म्हणजे श्री महाराजांच्या आयुष्यातील शेवटचा मोठा उत्सव होय. 9 दिवस अहोरात्र अखंड नामस्मरण चालू होते. शिवाय रोज कीर्तन, पुराण, प्रवचन, अध्यात्मसंवाद इत्यादी गोष्टी सुरू होत्याच. जवळजवळ 5,000 माणसे गोंदावल्यात जमली होती. नमस्कार करायला येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाठीवरून हात फिरवून श्री महाराज त्याला सांगत, बाळ, भगवंताने प्रपंचामध्ये ज्या परिस्थितीत आपल्याला ठेवले आहे तिच्यामध्ये समाधान मानावे आणि त्याच्या नामाला कधीही विसरू नये.
जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. भगवंताच्या नामाची थोरवी गाता गाता त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गेला. नामाचे महत्त्व सांगण्यासाठी ते जन्माला आले. जन्मभर नामाचे त्यांनी गायन केले आणि आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षणही नामाचे महत्त्व सांगण्यात त्यांनी घालविले. श्री महाराजांनी जन्मभर काया वाचा मनाने जगात एका नामाविषयी दुसरे काही सत्य मानलेच नाही. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.